हा प्रोग्राम करायचा आपल्याला बघा. राईट अ जावा प्रोग्राम टू कॉपी कंटेंट ऑफ फर्स्ट फाइल into second file by changing the case of each character and replacing each digit by स्टार. पहिली जी फाईल आहे त्याच्यामधलं प्रत्येक कॅरेक्टर जर कॅपिटल असेल तर तो सेकंड फाईल मध्ये स्मॉल झाला पाहिजे, स्मॉल असेल तर कॅपिटल झाला पाहिजे, आणि जर डिजिट असेल तर तो स्टारनी रिप्लेस व्हायला पाहिजे. बरोबर. तर आपल्याला सिंपल आहे, आपल्याला इथे कॅरेक्टर क्लास यूज करायचा आहे आयओ पॅकेज मधला, आणि दुसरं आपण फाईल रीडर फाईल रायटर दोन यूज करणार कॅरेक्टर ओरिएंटेड क्लासेस. आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे java.io. लक्ष द्या इकडे सगळ्यांनी, पण ही फाईल सेव्ह करून घ्या आधी. कॉपी फाईल डॉट जावा नावाने काही फाईल मी स्टोअर करतोय. आता आपण इथं आता कॉपी करतोय फाईल दुसऱ्या फाईल मध्ये. तुम्हाला नुसतं कॉपी आला तर चेंज केस वगैरे काहीच नाही आला तर डायरेक्ट जे करतोय आपण त्यातलाच फक्त पार्ट जो आहे, एक रीडर ओपन करायचा, एक रायटर करायचा आणि डायरेक्ट डेटा कॉपी करायचा. बरं, तुम्ही लाईन बाय लाईन गेला तरी चालेल. मला इथे लाईन बाय लाईन जाता येणार आहे का? नाही, मला कॅरेक्टर बाय कॅरेक्टर जायला लागणार आहे. बरोबर. तर इथे आपण क्लास क्रिएट करूयात. मी इथे कॉपी फाईल नावाचा क्लास बनवतोय. या क्लासमध्ये मी मेन मेथड लिहितोय, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग args, आणि याच्या आतमध्ये मला काय काय लागणार आहे तर मी एक इंटिजर व्हॅल्यू घेतो. मला कॅरेक्टर बाय कॅरेक्टर डेटा रीड करायचा आहे म्हणून मी इंटिजर कॅरेक्टर घेतो. बरं, कॅर असं घेतलं नाही, इंट ch घेतलाय. तो काय घेतलाय तो समजेल. त्याच्यानंतर आपल्याला काय लागणार आहे फाईल रीडर फाईल रायटर, ते आपण ट्राय विथ रिसोर्स मध्ये घेऊयात. युजर कडनं जर फाईल नेम्स रीड करायचे असतील तर ते रीड करू. आता जर इथं असं काही सांगितलेलं नाहीये की फाईल नेम युजर कडनं घ्या तर इथे डायरेक्ट आपण घेऊ शकतो. तर इथे आपण स्ट्रिंग फाईल ॲज इनपुट आणि फाईल ॲज आउटपुट दोन फाईल घेतोय. मी पहिली जी फाईल घेतोय ती इनपुट फाईल .txt या फाईल मधला डेटा मला रीड करायचा आहे, आणि दुसरी फाईल आउटपुट साठी जी घ्यायची ती fo आउटपुट फाईल असं नाव देत तिला, आउटपुट फाईल .txt. ह्या दोन फाईल्स मला क्रिएट करायच्या. तर मी काम करतो, ही पहिली फाईल बनवतो. इथे लिहितोय दिस इज लाईन 1, त्यानंतर दिस इज लाईन 2, आणि पुढे काहीतरी असं नंबर वगैरे टाकलाय. ही फाईल सेव्ह करतोय. ही माझी इनपुट फाईल आहे, इनपुट फाईल .txt. सेम त्याच लोकेशनला स्टोअर करतोय. आणि दुसरी जी फाईल मला बनवायची ती काय, आउटपुट फाईल .txt. मी ही फाईल आउटपुट फाईल .txt. ठीक आहे. आता हे थिअरॉटिकल जेव्हा तुम्ही पेपर लिहिणार आहात तेव्हा हे असं काही करायची गरज नाही. बरोबर ना. प्रॅक्टिकलला मात्र तुम्हाला हे करावं लागणार. ठीक आहे. कॉपी फाईल नावाच्या फाईलमध्ये आपण इनपुट फाईल आणि आउटपुट फाईल .txt फाईल दोन्ही घेतल्यात. या दोन्ही फाईल मला ओपन करायच्या. पहिल्या फाईल मधनं डेटा रीड करायचा आहे कॅरेक्टर बाय कॅरेक्टर, त्याची केस चेक करायचे, डिजिट आहे का चेक करायचे, केस चेंज करून किंवा डिजिट रिप्लेस करून स्टारने मला परत फाईल मध्ये राईट करायचे. तर मला दोन गोष्टी लागणार आहेत, रीडर आणि रायटर. तर मी ट्राय ब्लॉक किती यूज करतो बरं का. बघा ट्राय, या ट्राय मध्ये आतापर्यंत तुम्ही आपण असं लिहिलं की नाही लास्ट टाइम, ट्राय मध्ये आपण एक रिसोर्स लिहिला होता, त्याच्यानंतर ट्रायचा हा ब्लॉक होता. बरोबर आहे. त्याच्यानंतर ट्राय नंतर कॅच होतं, कॅच मध्ये आपण आयओ एक्सेप्शन लिहिलं होतं, आयओ एक्सेप्शन ई. आणि या कॅच ब्लॉक मध्ये तुम्हाला जर काही एरर द्यायची असेल तर ती एरर तुम्ही शो करू शकता. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, ती जी काही एरर आहे ती एरर आपण इथे शो करू शकतो. बरोबर. ही माझी मेन मेथड क्लोज झाली, क्लास क्लोज झालाय, सगळं आपण केलंय ऑलरेडी. आता ट्राय विथ रिसोर्स मध्ये ना मेन ब्लॉक मध्ये आला होता, हा एवढा सिंटॅक्स असा राहणारच आहे. मी ट्राय ब्लॉक मध्ये मेन आलो. या ट्राय ब्लॉक मध्ये मी फाईल रीडरचा पहिला ऑब्जेक्ट बनवतो. फाईल रीडर fr इज इक्वल टू न्यू फाईल रीडर. तुम्हाला जर इफिशियन्सी हवी आहे तर तुम्ही याला बफर रीडरच्या आतमध्ये टाकून द्या. बरोबर ना. आपण ते काल केलं होतं. तुमच्याकडे तसा एक प्रोग्राम आहे. आता मी वेगळ्या पद्धतीने सांगतो. मी बफर रीडर यूज न करता करतोय. सेम मेथड, काही प्रॉब्लेम नाही, फक्त प्रत्येक कॅरेक्टर साठी जाणार आहे. बफर रीडर आपण यूज करत नाही. फाईल रीडर, फाईल रीडरला मला काय फाईलचं नाव पास करायचंय, इनपुट फाईल. इनपुट फाईल आपण काय व्हेरिएबल घेतलं, fi है ना, fi, किंवा इथे पण डायरेक्ट आपण नेम टाकू शकतो.
त्याच्यानंतर हा फाईल रीडर झाला ना, तसंच मला फाईल रायटर पण पाहिजे. तर मी त्याच ट्रायच्याच त्या राऊंड ब्रॅकेटमध्ये ट्राय विथ रिसोर्स आहे बरं का, ट्रायच्याच ब्लॉकमध्ये मी फाईल रायटर घेतलाय. या फाईल रायटरचा FW व्हेरिएबल इज इक्वल टू न्यू फाईल रायटर. काल आपण रायटर असंच घेतलं होतं नाव. आपल्याला FO फाईल आउटपुट साठी जी घेतलेली आहे, आउटपुट फाईल डॉट TXT, ते इथं आलंय. आता हे दोन्ही आपण इथं सेट केलेत, बरोबर आहे, ट्राय विथ रिसोर्स मध्ये. आता याच्या मेन ट्रायच्या ब्लॉक मध्ये आलो आपण. हा, ट्रायच्या ब्लॉक मध्ये मला आता ही जी फाईल आहे रीड करायची, बरोबर आहे, कॅरेक्टर बाय कॅरेक्टर, आणि रीड करून राईट करायचं कॅरेक्टर बाय कॅरेक्टर आउटपुट फाईल मध्ये. तर सिंपल आहे. आता किती कॅरेक्टर्स आहेत त्या फाईल मध्ये रीड करायचे ते आपल्याला अननोन आहेत, त्यामुळे इथे व्हाईल लूप इटरेट करायला पाहिजे. तर मी काम करतो, व्हाईल आपल्याला जो डेटा रीड करायचा तो कॅरेक्टर मध्ये रीड करायचा, तो CH जो व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलाय तो इंटिजर CH इथे घेतलाय. या इंटिजर CH मध्ये मला फाईल रीडरचा जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरनं रीड मेथडला कॉल करायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं fr डॉट रीड ही जी मेथड आहे फाईल रीडरची, रीड मेथड जी आहे ही इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करते. काय रिटर्न करते? इंटिजर व्हॅल्यू. म्हणजे जर माझ्या फाईलमध्ये ए हा कॅपिटल कॅरेक्टर असेल तर मला तो ए नाही रिटर्न करणार, त्या ए ची 65 ही व्हॅल्यू मला रिटर्न करणार. म्हणून मी काय केलंय, तो कॅरेक्टर जो आहे ना CH व्हेरिएबल जो घेतलाय तो इंटिजर घेतलाय, म्हणून घेतलाय तो, बरोबर. जर रीड मेथड मला कॅरेक्टरच रिटर्न केलं असतं तर मी कॅरेक्टर CH घेतलं असतं, पण मी इंटिजर CH घ्यायचं रिझन काय, कारण रीड मेथड मला रिटर्न करते इंटिजर व्हॅल्यू, आणि ती इंटिजर काय, युनिकोड रिप्रेझेंटेशन ऑफ दॅट कॅरेक्टर. म्हणजे कॅपिटल ए तर कॅपिटल ए चे युनिकोड युनिकोड काय 65, मग 65 व्हॅल्यू रिटर्न होते. आणि जर कॅरेक्टर रीड करायला नाहीच आहे, फाईल एंड झाली, एंड ऑफ फाईल रीड झालाय, त्यावेळेस fr डॉट रीड मेथड रिटर्न करते -1. काय रिटर्न करते? -1, बरोबर आहे. मग हा -1 इंटिजर मध्ये येणारच आहे, कळतंय? -1 इंटिजर मध्ये येईल. मग मी एक काम करतो, रीडची जर व्हॅल्यू नॉट इक्वल टू -1 असेल तर व्हाईलच्या आतमध्ये जा. म्हणजे बघा मी या रीडला याला ब्रॅकेट टाकलाय, या कम्प्लीटची व्हॅल्यू म्हणजे CH ला जर -1 व्हॅल्यू नाही आली म्हणजे कुठली तरी दुसरं कॅरेक्टर आहे, त्या दुसऱ्या कॅरेक्टरची ASCII व्हॅल्यू आहे काहीतरी. किती ASCII व्हॅल्यू असेल, कॅरेक्टरला किती बाईट अलॉकेट होतात? 2 बाईट, बरोबर ना. 2 बाईट म्हणजे 16 बीट, 2⁻16 म्हणजे 65535 म्हणजे 0 to 62,535 एवढे कॅरेक्टर आपल्याला मिळू शकतात, बरोबर. आणि या कॅरेक्टर यांच्या बाहेरचा कुठला तरी आपल्याला नंबर पाहिजे म्हणून -1 रिटर्न करतो. तो रीड जो मेथड आहे ना -1च का रिटर्न करतो, कारण मला एकतर 65,535 च्या पुढचा तरी नंबर घ्यावा लागेल किंवा त्याच्या रेंजच्या अलीकडचा तरी नंबर घ्या. तर 0 to 65,000 तर ते आहे ना, म्हणून -1 घेतलाय. रीडनी -1 तेव्हा रिटर्न करतो कधी, फाईल मध्ये डेटा रीड करायचा राहिला नाही तर. इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे हा. वाय रीड रिटर्न्स इंटिजर व्हॅल्यू रादर दॅन कॅरेक्टर इटसेल्फ. कळतंय का? का? कारण एंड ऑफ फाईल रीच करण्यासाठी किंवा शो करण्यासाठी असा कुठला तरी कॅरेक्टर किंवा व्हॅल्यू पाहिजे जो त्या युनिकोड कॅरेक्टरच्या सेटच्या बाहेरचा पाहिजे. युनिकोड कॅरेक्टर सेटच्या बाहेरचं कॅरेक्टर म्हटल्यानंतर -1 हा इझिएस्ट जवळचा आहे, 0च्या बाजूचाच आहे, बरोबर आहे ना. सोपं जातं ना. -1 युनिकोडच्या रेंजमध्ये येत नाही, 1 येतो, -1 येत नाही, कळतंय का. तर त्यासाठी इंटिजर व्हॅल्यू त्यांनी रिटर्न केली आणि ती -1 एंड ऑफ फाईल साठी युज केली, कळलंय. तर हे या CH मध्ये काय आहे, आता माझ्या फाईल मध्ये जर बघितलं, इनपुट फाईल मध्ये पहिला T आहे, बरोबर आहे. या T ची ASCII व्हॅल्यू जी असेल ती ASCII व्हॅल्यू म्हणजे युनिकोड व्हॅल्यू या CH मध्ये आलेली असेल. पण मला ती युनिकोड व्हॅल्यू म्हणूनच पाहिजे का? नाही ना, मला ती युनिकोड व्हॅल्यू म्हणू नकोय. मग मला काय हवंय, मला कॅरेक्टर व्हॅल्यू हवी. तर मी कॅरेक्टर C एक व्हेरिएबल घेतो आणि या कॅरेक्टर C व्हेरिएबल मध्ये या CH मधली व्हॅल्यू कन्वर्ट करून सेव्ह करतो, बरोबर आहे. म्हणजे कॅपिटल A जर माझ्याकडे व्हॅल्यू असेल, व्हेरिएबल असेल, सॉरी याच्यामध्ये व्हॅल्यू असेल रीड केलेला, त्याची 65 व्हॅल्यू याच्यामध्ये येईल. मग त्या 65 इंटिजर व्हॅल्यू साठी, युनिकोड व्हॅल्यू साठी परत त्याला आपण कन्वर्ट करून कॅरेक्टर मध्ये सेट केले, कळलंय. आता इथे मला तो C चेक करायचा आहे
लोअर केस आहे का अप्पर केस आहे का डिजिट आहे, बरोबर आहे. जर लोअर केस असेल तर अप्पर केस मध्ये कन्वर्ट करायचे, अप्पर केस असेल तर लोअर केस मध्ये कन्वर्ट करायचे, डिजिट असेल तर स्टार मध्ये कन्वर्ट करायचे, बरोबर. मग इथे मी चेकिंग करणार इफ कॅरेक्टर हा क्लास आहे आयओ पॅकेज मधला. कॅरेक्टर ह्याच्या आधी पण यूज केला आपण कॅरेक्टर. इफ कॅरेक्टर डॉट टू इज लोअर केस चेक करतोय आपण लोअर केस आहे का, जे कॅरेक्टर आहे जे सी मध्ये आहे ते लोअर केस आहे का. याचा जर रिझल्ट ट्रू असेल तर मी कॅरेक्टर डॉट टू अप्पर केस मध्ये कन्वर्ट करतोय. कुणाला, या सी ला, बरोबर आहे. आणि कन्वर्ट करून कशात ठेवतोय, परत सी मध्येच ठेवतोय. एक कॅरेक्टर झाला अप्पर, म्हणजे जर लोअर केस असेल तर त्याला अप्पर केस मध्ये कन्वर्ट केले आणि सी मध्ये ठेवून दिले. जर तो कॅरेक्टर अप्पर केस असेल, इफ कॅरेक्टर डॉट इज अप्पर केस सी, जर अप्पर केस कॅरेक्टर असेल तर तो कॅरेक्टर टू लोअर केस कन्वर्ट करायचं, टू लोअर केस कन्वर्ट करायचं, कळले. जर कॅरेक्टर डिजिट असेल, इफ कॅरेक्टर डॉट इज डिजिट सी, जर डिजिट असेल तर त्या सी मध्ये स्टार टाकून द्यायचं, बाकी काही करायचं नाही. सिंगल कोट मध्ये कॅरेक्टर आहे, स्टार टाकून द्यायचं. आणि जर याच्या व्यतिरिक्त स्पेस आहे, @ आहे, क्वेश्चन मार्क आहे, त्यांना आहे तसंच ठेवायचं, त्यांच्याबद्दल आपल्याला त्यांनी काही सांगितलं नाही, बरोबर आहे. याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काहीही करायचं नाही. आता कॅरेक्टर मध्ये जी व्हॅल्यू हवी मला, कॅपिटल, स्मॉल किंवा स्टार, तिथे सी मध्ये आहे. तो सी मला राईट करायचा आहे आउटपुट फाईल मध्ये. आउटपुट फाईलचा FW घेतलाय आपण, FW घेतलाय, तर तो FW डॉट राईट काय राईट करायचं आहे, कॅरेक्टर सी. हे कधीपर्यंत होत राहणार आहे, जोपर्यंत फाईल एंड होत ना तोपर्यंत, व्हाईल लूप मध्ये टाकल्या, बरोबर आहे. एकदा का फाईल क्लोज झाली की संपलं ना. हे आपण व्हाईलचा ब्रॅकेट खाली क्लोज केलेला आहे. हा ट्रायचा ब्लॉक आहे, कॅच, बरोबर. हे सगळं झालेलं. आपलं फाईल सगळ्यात शेवटी जेव्हा मी या ट्राय ब्लॉक मधनं बाहेर येईल, काम करूयात आपण, याला फायनली टाकूयात नंतर, फायनली. आणि या फायनलीच्या आतमध्ये इथे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन FW डॉट फाईल कॉपीड, बरोबर, आणि FW डॉट क्लोज आणि FR डॉट क्लोज, दोन्ही आपण रीडर रायटर क्लोज केले. जरी नाही केले तरी आपण ट्राय विथ रिसोर्स घेतले तर ऑटोमॅटिकली क्लीनअप ऍक्टिव्हिटी होणारच आहे. जर मी हे इथं न घेता बाहेर घेतले असते, इथे नुसतं आणि ट्राय करायला घेतलं असतं तर हे मला करावंच लागलं असतं. पण हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही केलं तरी चालणार आहे, केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. फाईल कॉपीड आपण फायनली ब्लॉक मध्ये लिहिले, फाईल सेव्ह केली आपण रन करून बघूयात आपल्याला हवं तसं आउटपुट मिळतंय का. आपण फाईल लोकेशनला चाललोय, कमांड प्रॉम्प्ट ओपन करूयात. जावासी कॉपी फाईल डॉट जावा कॅन नॉट फाइंड सिम्बॉल FW डॉट क्लोज. आता प्रॉब्लेम काय आहे, हा दुसऱ्या ब्लॉक मध्ये, ब्लॉक वेगळा आहे ना वरचा, या ब्लॉक मध्ये आपण FW लिहिलंय त्यामुळे खाली मिळत नाही. ठीक आहे, मी ते काढूनच टाकतो, तसं रिसोर्स क्लीन होणारच आहे. आणि फाईल कॉपी फाईल आपण एक्झिक्यूट करूयात. आता तुम्ही इकडे नीट बघा, आपल्याकडे जी फाईल आहे आउटपुट फाईल डॉट TXT, त्याच्यामध्ये काहीही डेटा नाहीये. ठीक आहे. इनपुट फाईल मध्ये हा जो डेटा आहे तो आउटपुट फाईल मध्ये आपल्याला दिसला पाहिजे जेव्हा आपण ही रन करतो. फाईल कॉपीड आलंय, मी इकडे आलो या फाईल मध्ये, आउटपुट फाईल डॉट TXT ला आलंय. रिलोड मध्ये डू वॉन्ट टू रिलोड इट, येस. जे कॅपिटल होते जे स्मॉल झाले ते कॅपिटल आहे. दिस मधला इथला T स्मॉल होते, तिकडे कॅपिटल होते ते स्मॉल झालंय. जे डिजिट होते ते स्टारने रिप्लेस झाले. आलं लक्षात. कॉपी फाईल बाय चेंजिंग द केस अँड रिप्लेसिंग ईच डिजिट बाय स्टार. कळलंय, सिंपल आहे. प्रोग्राम लिहून घ्या,
इथे थांबत आपण नेक्स्ट अजून काही प्रॅक्टिकलचे प्रोग्राम्स असतील तर ते बघूयात.